सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय पॅन्थर। आज आमचे मोठे बंधू मंगेशजी जाधव या ठाणे जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांचं योगदानही मोठ्या प्रमाणात आहे आणि बंधूंच्या घरी आज येण्याचं कारण त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली। इथे असणारा त्यांच्याबरोबर झालेला अन्याय, जे कोणी बिल्डर आहेत, लोढा बिल्डर यांनी त्यांच्याबरोबर जो मानसिक त्रास देऊन त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची जी शेतकरी म्हणून त्यांची जी फसवणूक केलेली आहे, एकंदरीत या कुटुंबावर अनेक वर्ष या लोकांनी त्रास देण्याचं काम केलं। या माध्यमातून मी एक आव्हान करतो की आमचा एखादा व्यक्ती जेव्हा पुढे जातो तेव्हा अशा मनुवादी लोकांच्या नजरेमध्ये ही जी संपत्ती आहे, ही जी आमिष आहे, हे जे भविष्य आहे, हे यांच्या पोटात दुखत असतं। आणि मंगेश भाऊला वारंवार या लोकांनी टार्गेट करण्याचं काम केलेलं आहे, धमकावण्याचं काम केलेलं आहे, त्यांना त्रास देण्याचं काम केलेलं आहे, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम केलेलं आहे। तर इथले जे पोलीस अधिकारी आहेत यांनी पण डोळ्यावर पडदा टाकून गप्प बसलेले आहेत। कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई न केल्यामुळे मध्यंतरी उपोषण झालं, पोलिसांनी टायमिंग घेतला, त्या टायमिंगमध्ये त्यांनी ती पूर्तता केल्या न मुले येणाऱ्या रविवारी भाऊंचे स्वतः वडील आहेत ते उपोषणला बसणार आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब असणार आहे। आणि मी आंबेडकरी जनतेला आवाहन करतो का सर्व फुलेशाहू आंबेडकरी विचारधारेच्या सरणीच्या लोकांना सर्वांना आवाहन करतो की अशा भीमसैनिकाच्या मागे, अशा समाजसेवकाच्या मागे आपण सर्वजण खंबीरपणे उभे राहूया। ज्या पद्धतीने मी या ठिकाणी आलेलो या व्हिडिओच्या माध्यमातून मी आव्हान करतोय सर्वांना, पोलिसांना देखील विनंती करतोय की तात्काळ जे आमचे काही प्रश्न आहेत त्यांना मार्गी लावण्याचं काम करा। अन्यथा मार्गी न लावलात तर सर्वांना कसे मार्गी लावायचे हे भीमसैनिकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे। ती वेळ आमच्या येऊन देऊ नका आणि ती जर वेळ आली तर 2 हात करण्याची सुद्धा आमची ताकद पॅन्थरमध्ये आहे। आणि पुन्हा एकदा मी या भाऊला माझ्या पॅन्थर आर्मीच्या वतीने जाहीर पाठिंबा आणि पाठिंबाने सोबत खांद्याला खांदा लावून त्या उपोषणाच्या ठिकाणी मी लढणार आहे। जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय पॅन्थर।